मध्ये ती मिसळली. दुसऱ्या दिवशी दुसरा ब्राह्मण दारात दान मागण्याकरता आला. मग राजाने काय केलं, देऊन टाका म्हटले त्याला गाय दान. आता जी आली होती ना दान दिलेली तीच गाय आता दुसऱ्या ब्राह्मणाला दान देऊन टाकली राजाने. बघ तो दुसरा ब्राह्मण ती गायीला घेऊन आपल्या घरी जात होता. रस्त्यामध्ये हा पहिला ब्राह्मण भेटला आणि मग दोघांचे भांडण लागले. कशामुळे? पहिला म्हणायचा ही माझी गाय आहे, दुसरा म्हणायचा नाही रे आताच मला ही राजाने गाय दिली. आणि मग दोघांचा वाद राजाच्या समोर आले आणि राजाला पहिल्या ब्राह्मणाने विचारले, हे राजा सांग, काल तुम्हाला ही गाय दान दिलीस का नाही? म्हटले हो दिली होती. दुसरा म्हटला, अरे राजा, अरे नीट बघ, ही गाय तुम्हाला आत्ता दान दिलीस. राजा म्हटला, भांडण कशामुळे? एका गायमुळे. अरे 100 गाय तुम्हाला देऊन टाकतो. 100 नको आम्हाला, 30 गाय पाहिजे. पहिला म्हटला. दुसरा म्हटला, अरे 1 लाख देतो. 1 लाख नकोय मला, 30 गाय दान पाहिजे. पहिला म्हणला तसंच आणि दुसराही म्हणला आता एका गायच्या 2 गाय कशा करायच्या? अरे दान देण्यामध्ये तू गफलत केलीस, तू रंग बदललास म्हणून हे राजा तू साडा होऊन पडशील. महाराज काय चुकलं होतं राजाचं? काय चुकलं होतं? दान दिलं होतं. दान म्हणजे दान देऊन सुद्धा राजाला सडा व्हावं लागलं. मग आपल्या दारात आलेला याचक याला आपण कसं दान देतो? तो रिक्त असते गेला नाही पाहिजे. तो रिकाम्याने जाती नसतो. तो काय करतो, त्याच्याकडचं पाप आपल्या दरवाजामध्ये ठेवून जातो आणि आपलं पुण्य रिकाम्या हाताने तो जात नसतो. गोपाल कृष्ण भगवान की, राधाराणी सरकार की. सुखदेवजी महाराज गंगेच्या पावन किनाऱ्यावरती राजा परीक्षितीला कथा सांगत असताना महाराजांनी डोळे बंद केले आणि भगवंताच्या बाल सख्याची आठवण आमच्या सुखदेवजी महाराजांना आली.